नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जनरल क्लास फॉर यू या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इतिहासावरील वारंवार विचारलेले प्रश्न पाहणार आहोत, जे की तुम्हाला तलाठी भरतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरतील. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, प्रश्न पहिला आहे, गीतारहस्य हा भगवद्गीतेवरील ग्रंथ कोणी लिहिला? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 बाळ गंगाधर टिळक. तर गीतारहस्य हा भगवद्गीतेवरील ग्रंथ जो आहे तो बाळ गंगाधर टिळक यांनी लिहिलेला आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 2, डॅश डॅश या वर्षी प्लासीची लढाई झाली होती? तर पहा मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 23 जून 1757ला. तर 23 जून 1757 या वर्षी प्लासीची लढाई झाली होती. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 3, तैनाची फौजेची पद्धत डॅश डॅश याने सुरू केली होती? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड वेलस्ली. तर तैनाची फौजेची पद्धत लॉर्ड वेलस्ली यांनी सुरू केलेली होती. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 4, महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या आत्मचरित्राचे नाव काय आहे? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 आम्रव्रत. तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या आत्मचरित्राचे नाव आत्मव्रत हे होते. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 आत्मव्रत. प्रश्न क्रमांक 5, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराचा निर्णय कोठे जाहीर केला? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 येवला. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराचा निर्णय जो आहे तो येवला या ठिकाणी जाहीर केलेला आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 6, स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 ताराबाई शिंदे. तर स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ जो आहे तो ताराबाई शिंदे यांनी लिहिलेला आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 7, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीस्थळाचे नाव काय आहे? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 चैत्यभूमी. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीस्थळाचे काय नाव आहे? तर चैत्यभूमी असे नाव आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 8, सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणी लिहिले? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4 महात्मा फुले. तर सार्वजनिक सत्यधर्म हे जे पुस्तक आहे ते महात्मा फुले यांनी लिहिलेले आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्रात पहिली मुलींची शाळा कोणी स्थापन केली? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4 महात्मा फुले. तर महाराष्ट्रात पहिली मुलींची जी शाळा आहे ती कोणी स्थापन केलेली आहे? तर महात्मा फुले यांनी स्थापन केलेली आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 10, रिडल्स इन हिंदुइझमचे लेखक कोण आहेत? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर रिडल्स इन हिंदुइझमचे लेखक जे आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहेत. त्या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 11, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक कोण आहेत? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर केशव हेडगेवार. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जे संस्थापक आहेत ते आहेत डॉक्टर केशव हेडगेवार. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 12, अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शास्त्रात पदवी मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण आहेत? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 आनंदीबाई जोशी. तर अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शास्त्रात पदवी मिळवणारी पहिली भारतीय महिला आनंदीबाई जोशी या आहेत. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 13, पुण्यामध्ये सेवासदन आश्रमाची स्थापना कोणी केली? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 रमाबाई रानडे. तर पुण्यामध्ये सेवासदन आश्रमाची जी स्थापना आहे ती रमाबाई रानडे यांनी केलेली आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 14, लोकहितवादी या नावाने कोणाला ओळखले जाते? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 गोपाळ हरी देशमुख. तर लोकहितवादी या नावाने गोपाळ हरी देशमुख यांना ओळखले जाते. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 15, डेस्परेट क्लास मिशनची स्थापना कोणी केली? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 वीरा शिंदे. तर डेस्परेट क्लास मिशनची जी स्थापना आहे ती वीरा शिंदे यांनी केलेली आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 16, सन 1923मध्ये अहिल्याश्रमाची स्थापना कोणी केली? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 विठ्ठल रामजी शिंदे. तर 1923मध्ये अहिल्याश्रमाची स्थापना जी आहे ती विठ्ठल रामजी शिंदे यांनी केलेली आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 17,
कमवा आणि शिका या संकल्पनेचे मूळ जनक कोण होते? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4 कर्मवीर भाऊराव पाटील. तर कमवा व शिका या संकल्पनेचे मूळ जनक जे आहेत ते कर्मवीर भाऊराव पाटील हे आहेत. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 18 डॅश डॅश हे पुणे सार्वजनिक सभेचे सर्वाधिक महत्त्वपूर्ण संस्थापक सदस्य होते. तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4 जी.व्ही. जोशी. तर जी.व्ही. जोशी हे पुणे सार्वजनिक सभेचे सर्वाधिक महत्त्वपूर्ण संस्थापक सदस्य होते. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 19 समाज सुधार चळवळीचा पताका कोल्हापुरात कोणी फडकवला? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 राजश्री शाहू महाराज. तर समाज सुधार चळवळीचा जो पताका आहे तो कोल्हापुरात राजश्री शाहू महाराज यांनी फडकवलेला आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 20 मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 नारायण लोखंडे. तर मुंबई कामगार संघाची जी स्थापना आहे ती नारायण लोखंडे यांनी केलेली आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1.